नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येक कुटुंबाशी जोडलेला विषय घेऊन आलो आहोत। वडिलोपार्जित संपत्तीत 5 मुख्य अधिकार आणि वडिलोपार्जित संपत्तीचे नवे नियम। तुम्हाला हे माहित आहे का? भारतात लाखो कुटुंबांमध्ये संपत्तीच्या वाटपावरून वाद होतात। मुलगा, मुलगी, भावंडे, नातवंडे आणि हे वाद फक्त पैशांचे नसतात, तर भावनांचे, हक्कांचे आणि कुटुंबाच्या एकतेचे असतात। पूर्वी फक्त मुलांना जन्मताच वडिलोपार्जित संपत्तीत हक्क होता, पण 2005च्या हिंदू उत्तराधिकारी दुरुस्ती कायद्याने हे पूर्णपणे बदलले। आता मुलींनाही पुरुषांसारखे समान को-पार्सनरी राईट्स म्हणजे जन्मजात हिस्सेदारी हक्क मिळतात आणि हे हक्क रेट्रोस्पेक्टिव्ह आहेत, म्हणजे 2005 पूर्वी जन्मलेल्या मुलींनाही लागू होतात। वनिता शर्मा वर्सेस राकेश शर्मा 2020च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आज 2025-26 मध्ये ही कायदा कायम आहे। मुलींना समान हिस्सा वडील एकट्याने विक्री करू शकत नाही, वसियत लागू होत नाही आणि अलीकडील निर्णयानुसार जसे 2025 मध्ये एका प्रकरणात अनडिवाइडेड शेअर विक्रीबाबत स्पष्टता आली, नियम अधिक मजबूत झाले आहेत। पण तरीही खूप लोकांना भ्रम आहे। वडिलोपार्जित संपत्ती नेमकी काय असते? त्यात कोणते 5 मुख्य हक्क आहेत? मुलींचे हक्क लग्नानंतर काय होतात? दावा करण्याची मर्यादा किती आहे? या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व सोप्या मराठी भाषेत उदाहरणासह, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासह आणि व्यावहारिक टिप्ससह सविस्तर पाहणार आहोत। हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। चला सुरुवात करूया। पहिल्या भागात आपण समजून घेऊ वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे नेमके काय आणि त्यानंतर 5 मुख्य हक्क सविस्तर बघू। मित्रांनो, आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊया। वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे अँसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजे नेमके काय हे समजले नाही तर पुढचे सर्व हक्क समजणे कठीण होईल। म्हणजे पंजोबा, आजोबा, वडील आणि मुलगा अविभाजित राहिलेली असते आणि ती जन्मताच पुढच्या पिढीला मिळते। म्हणजे तुमचे पंजोबा यांनी कमावलेली किंवा वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता जी आजोबा, वडील यांच्याकडे अविभाजित राहिली आणि आता तुमच्याकडे आली, ही वडिलोपार्जित आहे। आता याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य बघा। ही संपत्ती संयुक्त हिंदू कुटुंबाची असते। ती स्व-अर्जित म्हणजे सेल्फ अक्वायर्ड नाही, म्हणजेच वडील स्वतःच्या कमाईतून विकत घेतलेली नाही। आता 4 पिढ्यांची मर्यादा बघा, पंजोबा ते नातूपर्यंत, पण 2005च्या दुरुस्तीनंतर मुलींनाही यात समावेश झाला आहे। आता उदाहरण बघा, तुमचे आजोबा यांच्याकडे 1950 मध्ये मिळालेली जमीन ती अजून विभाजित नाही, ती तुमच्या वडिलांना आणि तुम्हाला जन्मताच हिस्सा देते। 2005च्या दुरुस्तीपूर्वी आणि नंतरचा फरक बघा। पूर्वी फक्त पुरुष वारस होते, म्हणजे मुलं, आजोबा वगैरे जन्मता को-पार्सनर होते। मुलींना फक्त वारसा हक्क म्हणून हिस्सा मिळत असे, जन्मजात हक्क नव्हता। त्यानंतर 2005 नंतर हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ऍक्ट मुलींनाही को-पार्सनर बनवले गेले। आता मुलगा आणि मुलगी दोघांनाही जन्मता समान हिस्सा मिळाला। विनिता शर्मा वर्सेस राकेश शर्मा 2020च्या या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले, हे हक्क रेट्रोस्पेक्टिव्ह आहेत, म्हणजे 2005 पूर्वी जन्मलेल्या मुलींनाही हक्क मिळतो। 2005 पूर्वी जन्मलेल्या मुलींनाही हक्क मिळतो। वडील 2005 पर्यंत जिवंत असणे आवश्यक नाही जर संपत्ती अविभाजित असेल। 2025-26 मधील नवीनतम अपडेट्स बघा। हिंदू उत्तराधिकार कायद्यात मूलभूत बदल नाहीत, मुलींचे समान हक्क कायम आहेत। 2025 मध्ये काही सुप्रीम कोर्टाचे निर्णय जसे की अंगाडी चंद्रन्ना वर्सेस शंकर एप्रिल 2025च्या विभाजन झाल्यानंतर प्रत्येकाचा हिस्सा सेल्फ अक्वायर्ड होतो, म्हणजे तो एकट्याने विकता येतो। एकट्या वारसाने हिस्सा विक्रीबाबत स्पष्टता आली। पोस्ट पार्टिशन कन्संट आवश्यक नाही। त्यानंतर प्रोबोट विलची कोर्ट प्रमाणपत्र आता ऑप्शनल झाले। रिपेलिंग अँड अमेंडिंग ऍक्ट 2025 पण अँसेस्ट्रल प्रॉपर्टीसाठी विल लागू होत नाहीच। कर्नाटक हायकोर्टने केंद्राला सेक्शन 6 रिव्ह्यू करण्यास सांगितले। विधवा महिला आणि आईंच्या हक्कांबाबत काही कन्फ्युजन आहे, पण डॉटर्सचे हक्क मजबूत आहेत, म्हणजे मुलींचे हक्क मजबूत आहेत। आता मॅरिड डॉटर्स बघा, म्हणजे विवाहित मुली, लग्नानंतरही हक्क कायम आहेत, सुप्रीम कोर्टाने पुन्हा सिद्ध केले। जर तुमच्या कुटुंबात अशी संपत्ती असेल तर डॉक्युमेंट्स गोळा करा। 7/12 उतारा, वारस दाखला, बर्थ सर्टिफिकेट, स्व-अर्जित आणि अँसेस्ट्रल मधील फरक ओळखा। आता पुढे बघा, वडिलोपार्जित संपत्तीत 5 मुख्य हक्क कोणते काय आहेत हे सविस्तर पाहूया। प्रत्येक हक्क उदाहरणासह आणि कलमासह बघता येईल।
मित्रांनो, आता आपण मुख्य मुद्द्यावर येऊया। वडिलोपार्जित संपत्तीत 5 मुख्य हक्क काय आहेत? हे हक्क हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 कलम 6 आणि 2005च्या दुरुस्तीवर आधारित आहे। मी प्रत्येक हक्क सोप्या भाषेत आणि उदाहरणासह सांगत आहे आणि कलमांचा देखील उल्लेख करून सांगत आहे। 2025-26च्या नवीनतम सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासह सांगते। हे हक्क को पार्टनर्स जन्मता हिस्सेदार साठी आहेत, म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघांसाठी समान। त्यानंतर जन्मजात हक्क राईट बाय बर्थ, को पार्टनरी बाय बर्थ हा सर्वात मूलभूत हक्क आहे। वडिलोपार्जित संपत्तीत हक्क जन्मताच मिळतो। कुठल्याही वसियत, दस्तऐवज किंवा वडिलांच्या मृत्यूची वाट पाहण्याची गरज नाही। कलम 6(1) नुसार मुलगा आणि मुलगी दोघेही जन्मापासून को पार्टनर बनतात। 2005 पूर्वी दुरुस्तीपूर्वी फक्त पुरुषांना हा हक्क होता। आता मुलींनाही। विनीता शर्मा वर्सेस राकेश शर्मा 2020 मध्ये या निकालात सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की हा हक्क रेट्रोस्पेक्टिव्ह आहे, म्हणजे 2005 पूर्वी जन्मलेल्या मुलींनाही हक्क मिळतो जर संपत्ती अविभाजित असेल। 2025 मधील अपडेट्स बघा। सुप्रीम कोर्टाने अंगाडी चंद्रमना वर्सेस शंकर एप्रिल 2025 मध्ये सांगितले की पार्टिशन झाल्यानंतर प्रत्येकाचा हिस्सा सेल्फ अक्वायर्ड होतो, पण जन्मजात हक्क अविभाजित संपत्तीवर कायम राहतो। उदाहरण, तुम्ही 1990 मध्ये जन्मला, वडील 2000 मध्ये मृत झाले, तरीही तुम्हाला किंवा तुमच्या बहिणीला जन्मापासून हिस्सा आहे। तुम्ही पार्टिशन मागू शकता। हा हक्क 4 पिढ्यांपर्यंत चालतो, पंजोबा ते नातू किंवा नात। दुसरं म्हणजे समान वाटा सर्व वारसांना, इक्वल शेअर फॉर ऑल को पार्टनर्स। कलम 6(1) नुसार सर्व को पार्टनर्स, मुले मुली त्यांच्या पुढच्या पिढीतील पुरुष वारस यांना समान हिस्सा मिळतो। 2005 नंतर मुली पुरुषांसारख्या को पार्टनर आहेत। महत्त्वाचे, मुली लग्न झाले तरीही हक्क कायम राहतात। ते माहेरची संपत्तीत हिस्सा मागू शकतात। सुप्रीम कोर्टाने अनेक निर्णयात हे सिद्ध केले आहे। 2025चे अपडेट बघा। मुलीचे हक्क फक्त मजबूत आहेत, मुलींचे हक्क मजबूत आहेत लग्नानंतरही। इक्वल इंटरलाइनमेंट जसे नवीनतम रूलिंग्स मध्ये सांगितले। उदाहरण, कुटुंबात 2 मुले आणि 1 मुलगी आहे। वडिलोपार्जित जमीन अविभाजित आहे, 3 समान हिस्से, प्रत्येकी 1/3। मुलगी दावा करू शकते आणि वडील किंवा भाऊ रोखू शकत नाही। वडील किंवा कर्ता एकट्याने विक्री करू शकत नाही। वडिलोपार्जित संपत्ती संयुक्त असल्याने वडील किंवा कर्ता एकट्याने विकू किंवा गिफ्ट करू किंवा मोठ्या प्रमाणात हस्तांतरित करू शकत नाहीत। सर्व को पार्टनरची सहमती आवश्यक आहे। पूर्वी पिओस ऑब्लिगेशन पितृऋण मुळे काही प्रमाणात विक्री शक्य होती, पण 2005 नंतर ते रद्द झाले। 2025 मधील महत्त्वाचा निर्णय बघा। सुप्रीम कोर्टाने सांगितले की एकटा हेअर आपला अनडिवाइडेड शेअर विकू शकतो विदाउट कन्सेंट ऑफ अदर्स, पूर्ण संपत्ती नाही, फक्त त्याचा हिस्सा। मे 2025 रूलिंग प्रमाणे पण संपूर्ण विक्रीसाठी सर्वांची सहमती हवी। वडील घर विकण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही आणि तुमची बहीण विरोध केला तर विक्री अवैध ठरू शकते। तुम्ही कोर्टात इंजेक्शन घेऊ शकता। वसियत याचा प्रभाव नाही, नो इफेक्ट ऑफ विल ऑन अँसेस्ट्रल प्रॉपर्टी। वडिलोपार्जित संपत्तीत वसियत लागू होत नाही, कारण हक्क जन्मजात आहेत। कलम 30 नुसार वसियत फक्त सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टीसाठी वैध आहे। 2025-26 मधला अपडेट बघा। रिपेलिंग अँड अमेंडिंग ऍक्ट 2025 ने मॅन्डेटरी प्रोबेट वसियतचे कोर्ट प्रमाणपत्र ऑप्शनल केले आहे, पण अँसेस्ट्रल साठी तरी विल लागू होत नाही। वडील वसियत करतात की संपत्ती फक्त मुलाला मिळेल, पण अँसेस्ट्रल म्हणजेच वडिलोपार्जित असल्यास मुलगी हिस्सा मागू शकते आणि वसियत अवैध ठरेल। दावा करण्याची वेळ मर्यादा आणि व्यावहारिक अधिकार बघा। दावा करण्याची मर्यादा लिमिटेशन ऍक्ट नुसार साधारण 12 वर्ष आहे, पण नॉलेज ऑफ राईट पासून सुरू होते। हिस्सा नाकारला गेला तर लवकर पार्टिशन सूट दाखल करा। अधिकारांचा व्यावहारिक भाग, तुम्ही पार्टिशन मागू शकता, हिस्सा मोजू शकता आणि कोर्टात दावा करू शकता। 2025 मधील अपडेट बघा। पोस्ट पार्टिशन हिस्सा सेल्फ अक्वायर्ड होतो, म्हणजेच तुम्ही तो एकट्याने विकू शकता। पण तुम्हाला 10 वर्षापूर्वी हिस्सा नाकारला गेला तरीही तुम्ही दावा करू शकता, पण विलंबाचे कारण सिद्ध करा। हे 5 हक्क तुमच्या कुटुंबातील संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहेत। मित्रांनो, आता आपण सर्व मुख्य मुद्दे पाहिले, व्याख्या, 5 हक्क, नवीनतम नियम आणि उदाहरणे।
आता काही सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची स्पष्ट उत्तरे पाहूया। हे प्रश्न मी यूट्यूब कमेंट्स, माझ्या ऑफिसमधील आणि सोशल मीडियावरून गोळा केले आहेत। प्रश्न पहिला, मुलगी लग्नानंतर वडिलोपार्जित संपत्तीत हक्क गमावते का? तर याचं उत्तर आहे नाही, अजिबात नाही। 2005च्या दुरुस्तीनंतर मुलीचा वैवाहिक दर्जा बदलला तरी तिचा जन्मजात को-पार्सनरी हक्क कायम राहतो। ती माहेरच्या वडिलोपार्जित संपत्तीत समान हिस्सा मागू शकते। सर्वोच्च न्यायालयाने वनिता शर्मा आणि अनेक नंतरच्या निर्णयात हे पुन्हा पुन्हा स्पष्ट केले आहे। लग्न झालेल्या मुलींना सासरी संपत्तीत हक्क असतोच, पण माहेरची संपत्ती वेगळी राहते। आता दुसरा प्रश्न बघा, वडिलोपार्जित संपत्ती आणि स्वअर्जित संपत्तीमध्ये मुख्य फरक काय आहे? स्वअर्जित, सेल्फ अक्वायर्ड, वडील स्वतः कमवलेली, विकत घेतलेली किंवा भेट म्हणून मिळालेली, यावर वसियत करता येते, एकट्याने विकता येते। परंतु वडिलोपार्जित 4 पिढ्यांपर्यंत अविभाजित राहिलेली, यावर जन्मजात हक्क, वसियत लागू होत नाही। विक्रीसाठी सर्व को-पार्सनरची सहमती हवी असते। आता प्रश्न तिसरा, दावा करण्याची मर्यादा किती आहे? लिमिटेशन ऍक्ट 1963 नुसार पार्टिशन सूटसाठी साधारण 12 वर्ष, पण ही मर्यादा जेव्हा तुम्हाला तुमचा हक्क नाकारला गेला किंवा तुम्हाला कळले तेव्हापासून सुरू होते। जर तुम्ही लहान असताना हिस्सा नाकारला गेला असेल तर मेजॉरिटी 18 वर्षानंतर 12 वर्षाची मुदत मिळते। लवकर कारवाई करा, विलंब झाला तर कोर्ट रद्द करू शकते। प्रश्न चौथा बघा, हा कायदा कोणत्या धर्मासाठी लागू होतो? हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध धर्मियांसाठी हिंदू सक्सेशन ऍक्ट, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी यांच्यासाठी वेगळे कायदे आहेत। मुस्लिम पर्सनल लॉ, इंडियन सक्सेशन ऍक्ट इत्यादी। आता प्रश्न पाचवा बघा, वडिलांनी कर्ज घेतले तर मुले जबाबदार असतात का? तर नाही। 2005 दुरुस्तीनंतर पायस ऑब्लिगेशन म्हणजे पितृऋण चे नियम रद्द झाले। आता वडिलांच्या वैयक्तिक कर्जासाठी मुले किंवा मुली जबाबदार नाहीत। फक्त जर कुटुंबाच्या फायद्यासाठी कर्ज असेल तरच संपत्तीवर भार येऊ शकतो। आता प्रश्न 6वा बघा, 2025-26 मध्ये काही नवीन बदल झाले का? मूलभूत बदल नाहीत, मुलींचे समान हक्क कायम आहेत, पण सुप्रीम कोर्टच्या अलीकडील निर्णयात उदाहरण अंगडी चंद्रम्मा वर्सेस शंकर 2025 स्पष्ट करते की पार्टिशन नंतर प्रत्येकाचा हिस्सा स्वअर्जित होतो आणि तो एकट्याने विकता येतो। विधवा महिला किंवा आई यांच्या हक्कांबाबत काही राज्यांमध्ये चर्चा सुरू आहे, पण मुलींचे हक्क मजबूत आहेत। आता 7वा प्रश्न, मी काय करावे जर मला हिस्सा हवा असेल? आता 7वा प्रश्न, मी काय करावे जर मला हिस्सा हवा असेल? डॉक्युमेंट्स गोळा करा, 7/12, वारस दाखला, जन्म प्रमाणपत्र वगैरे। त्यानंतर कुटुंबातील सदस्यांशी बोलणी करा। सहमती न झाल्यास वकिलामार्फत पार्टिशन नोटीस पाठवा। त्यानंतर चौथं, आवश्यकता पडल्यास सिव्हिल कोर्टमध्ये पार्टिशन सूट दाखल करा। मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा लांबलचक पण पूर्ण व्हिडिओ संपलाय। आपण वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय, त्यातील 5 मुख्य हक्क, जन्मजात हक्क, समान वाटा, एकट्याने विक्री नाही, वसियत नाही, दावा मर्यादा, 2005 ची दुरुस्ती, विनिता शर्माचा निर्णय आणि 2025-26 चे अपडेट्स सविस्तर सर्व पाहिले। हे ज्ञान फक्त माहिती नाही, हे तुमच्या कुटुंबातील हक्क, एकता आणि न्यायासाठी आहे। जर तुमच्या कुटुंबात असे वाद असतील तर कृपया योग्य वकिलाची मदत घ्या आणि भावनिक निर्णय टाळा। कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कोणते हक्क सर्वात महत्त्वाचा वाटला। तुमच्या कुटुंबात असा अनुभव आहे का? नाव न घेता शेअर करा। पुढे कोणत्या कायद्याचा विषय हवा, उदाहरण वसियत, दत्तक, घटस्फोट इत्यादी वगैरे तुम्ही कळवा। खूप धन्यवाद की तुम्ही इतका वेळ दिलात। लाईक करा जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण कायदा जाणून घेतल्याने तुमचे हक्क सुरक्षित राहतात। शेअर करा तुमच्या भावंडांना, मित्रमैत्रिणींना, कुटुंबियांना, कारण हक्काची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवी। पुढच्या व्हिडिओत भेटूया, तोपर्यंत सुरक्षित राहा, हक्क जपून ठेवा आणि कुटुंब एक राहू द्या। नमस्कार, जय हिंद।